आज या ठिकाणी मी बोलत असताना मी गेले 5 वर्षे मागचे इलेक्शन भाजपच्या तिकीटावर लढवली होती। त्यामुळे मागच्या वेळा मला जो अधिकार तिकीट व्हायचा होता तो या खेपेला माझ्याकडे नाही। त्यामुळे मी या ठिकाणी आज आमच्या जिल्हा कार्यकारिणीची मीटिंग झाली, काल कारखाना मीटिंग झाली, ताराराणी आघाडी आणि पेडगावकर शाहू आघाडी असा त्या लोकांचा आग्रह होता। पण मी या ठिकाणी त्यांना सांगितलं कुरुंदवाडमध्ये आमदार साहेबांनी प्रत्येक समाजाला प्रत्येक घटकाला विकास कामातनं समाज मंदिर कामातनं भरपूर काम केलं। या ठिकाणी कुरुंदवाडला आमदार साहेबांच्या शिवाय चालणार नाही आणि तुम्ही मला कुठल्याही पद्धतीचा आग्रह करू नका। मी आज या ठिकाणी त्यांचा जोर तोडून आमदार येड्रावकर साहेबांच्या शाहू आघाडी मार्फत निवडणूक लढवायचं आता सांगतो। काही 8 दिवसात आता चर्चा होत असताना माझ्याकडे जे लोक आले त्याला प्रत्येक सांगितलं बाबा मागच्या वेळा मला अधिकार होते पण ह्या गेला कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही। आता या ठिकाणी मित्रांनो सांगतो, या ठिकाणी आता आज दिवसभरात किंवा उद्या आमदार साहेब संजय मला दोघांनी कुरुंदवाडाच्या प्रमुख कार्यकर्त्याची मीटिंग घेते। त्यात संभव उमेदवारी यादी आमदार साहेबांकडे जाईल आणि आमदार साहेब स्वतः ही यादी बंद टिकूयातनं किंवा ह्याच्यात त्यांनी कसं आहे त्या पद्धतीनं जाहीर करतील आणि ते आपण सर्वांनी मान्य करायचं आहे। काही गैरसमज झाला जे कुणी कुठल्याही वार्डात आम्ही हे उमेदवार का तो अजून पण फिक्स केला नाही आणि आम्ही करायचा आम्हाला अधिकार नसल्यामुळे कुठल्याही कार्यकर्त्यांना सांगावं व तुझी उमेदवार मी फिक्स केल्या असं अजिबात झालं नाही। उमेदवार फिक्स करायचे सर्व अधिकार आपण येड्रावकर साहेबांना देऊया आणि त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर आता काय झालं 9 वर्षात इलेक्शन मागचे इलेक्शन आज 9 वर्ष झाले, त्यामुळे कार्यकर्त्यांचे तटल्याला जो माप आहे तो प्रत्येकजण उभा झाला आहे। तरुणापासून ज्येष्ठापर्यंत सगळे लोक आज इच्छुक आहेत। त्यामुळे ही उमेदवारी देताना साहेबांकडे आमच्या सगळ्याकडे लागलेला आहे। त्यामुळे जपून उमेदवारी आपण सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे आणि जर मिळत नसेल तर प्रामाणिकपणे त्या ह्या ह्याच्याशी राहून कोण म्हणते मला मिळालं तर पाहिजे नाही तर मी तिकडे जातो असं कुणीही करू नका बाबा। करून काय बी होणार नाही, कारण मागच्या 5 वर्षात केलेल्या कामाचं तुम्ही बघितलं आहे आणि तिथली आत्ताची परिस्थिती तुमच्या नजरेत आहे। जयराम बापू हातून आहेत ते पोरगे दारुड आहे, त्यामुळे तिथं उमेदवारी मिळणं तुम्हाला शक्य नाही। आज मला वाटतं त्यानं एक 500 लोकांना कुरुंदवाडाच्या 500 लोकांना कमीत कमी उमेदवारी देणं जाहीर केला असेल, पण नाही। आता काम पाहिजे असेल, विकास पाहिजे असेल तर सत्ता पाहिजे, सरकार पाहिजे। आपल्याकडे आमदार आहेत, आपले सत्ता आहे, त्यांच्याकडं खासदार आहेत, सत्ता आहे आमच्याकडं, राज्याची केंद्राची दोन्ही सत्ता आपल्या असल्यामुळे विकास होणार असेल तर आमदार साहेबांच्या माध्यमातून या नगरीचा विकास होणार आहे आणि त्याच्या पाठीमागे आपण गंभीरपणे खबरूया। मी पुन्हा 1 महिन्यापूर्वी माझं आणि आमदार साहेबांचं ठरलंय 1 महिन्यापासून त्यांच्या शब्दात बदल नाही, माझ्या शब्दात बदल नाही। त्यामुळे आपण आता त्यांनी नगराध्यक्षापासून नगरसेवकचे सगळे उमेदवार जाहीर करायचे, त्यांना अधिकार आहे। त्याप्रमाणे आपण मग आज होतील, उद्या करतील, परवाची करतील, त्यांच्या सल्ल्यानं आपण जाऊया। या ठिकाणी मला बोलायची संधी दिला आणि प्रमुख कार्यकर्ते एवढे जमले त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक आभार मानतोय। इच्छुक उमेदवारांचं आभार मानतोय आणि मी थांबतोय।